नमस्कार, मी डॉक्टर आनंद देशपांडे फ्रॉम देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर. आमच्याकडे बरेच पेशंट्स येतात आणि चष्म्याचा नंबर काढायचा आहे, तर कुठली प्रोसिजर करायला हवी आणि कशी, त्याबद्दल आज मी 5 मिनिटं तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. ज्या मुलांचं किंवा मुलींचं वय 18 पेक्षा जास्त आहे त्या मुलांच्या किंवा मुलींसाठी आपण चष्म्याचा नंबर पूर्णतः काढू शकतो. आणि मग तो कुठल्या प्रकारे काढायला पाहिजे. भरपूर रील्स येतात, भरपूर गोष्टींमध्ये ते जे यंग जनरेशन आहे ते खूप गोष्टी व्हेरीफाय करतात. तर मी तुम्हाला सगळ्यात सोपं आणि छान समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांना माहिती की चष्म्याचा नंबर काढायचा म्हणजे लेसिक सर्जरी करायची. तर ही जी लेसिक सर्जरी आहे ना, ते खूप ब्रॉड टर्म आहे. लेसिक किंवा लेझरनी चष्म्याचा नंबर काढणे. तर जे लेसिक किंवा लेझरनी चष्म्याचा नंबर काढायचा आहे त्यामध्ये ब्रॉडली 2 प्रकार येतात. तर एक प्रोसिजर आहे ज्याला म्हणतात लेझर बेस्ड प्रोसिजर, म्हणजे लेझरच्या साहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे. आणि दुसरी आहे ती आहे लेन्स बेस्ड प्रोसिजर, म्हणजे डोळ्याच्या आतमध्ये लेन्स टाकून चष्म्याचा नंबर काढणे. सो ह्या 2 ब्रॉड गोष्टी आहेत. एक आहे लेझर बेस्ड आणि सेकंड आहे लेन्स बेस्ड. आता मी तुम्हाला लेझर बेस्ड सांगणार आहे. तर लेझर बेस्ड चष्म्याचं स्पेक्टॅकल करेक्शन साठी पहिल्यांदा वापरली जाते, त्याला म्हणतात लेसिक. आता लेसिक म्हणजे काय? लेझर असिस्टेड सर्जरी किंवा लेझर असिस्टेड सर्जरी करून चष्म्याचा नंबर काढणे. आता ह्या लेसिक सगळ्यांना माहीत असतो. मग आम्ही लेसिक सर्जरीमध्ये करतो काय? तर आपला जो बुबुळ आहे त्या बुबुळाच्या एरियामध्ये आम्ही एक झाकणासारखं कट करतो आणि ते झाकण उघडल्यासारखं उघडतो आणि वरनं लेझर फायर करतो आणि त्या कॉर्नियाचा शेप चेंज करतो. याला म्हणायचं लेसिक. आता हा जो कॉर्निया कट करतोय आम्ही, तो कुठल्या प्रकारे करतोय? तर एक तर ब्लेडच्या साह्याने करतो आम्ही. तर एक फास्ट ऑसिलेटिंग ब्लेड असते, ती डोळ्याच्या समोरनं जाते आणि त्या पापुद्र्यासारख्या कॉर्निया कट करते. तो फ्लॅप उचलतो आम्ही, त्याला म्हणायचं SBK किंवा विथ ब्लेड लेसिक. दुसरी प्रोसिजर आहे, आता ह्या ब्लेडचे विविध प्रॉब्लेम्स असू शकतात किंवा ब्लेड डोळ्यावर फिरणार ही पेशंटला स्वतःलाच भीती वाटण्यासारखी गोष्ट असते किंवा मध्येच ती स्टक झाली, अडकली, तर त्याच्या पुढची प्रोसिजर आली ज्याला म्हणतात फेमटो लेझर लेसिक सर्जरी. सो फेमटो लेझर नावाचा प्रकार आहे जो आपल्या डोळ्याच्या वर जो प्रिसाइजली तेवढा मायक्रॉननी लेझर फायर होतं, जेणेकरून आम्ही तो गोल गरगरीत कट करतो आणि तो फ्लॅप सारखा उघडतो. सो ह्यामध्ये जेव्हा फेमटो लेसिक सर्जरी करतो त्यामध्ये कुठलीही ब्लेडचा वापर होत नाही. सो व्हेरी ॲक्युरेट, पिन पॉइंट आणि व्हेरी प्रिसाइज. सो ह्याला म्हणतात फेमटो लेसिक सर्जरी. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की वन इज अ विथ ब्लेड लेसिक, सेकंड इज अ ब्लेडलेस लेसिक. त्याला ब्लेडलेस, कुठली ब्लेडचा वापर न करता मग काय करतो तर फेमटो लेझर वापरतो. सो तुम्ही त्याला म्हणू शकता फेमटो लेसिक किंवा ब्लेडलेस लेसिक. आता ब्लेडलेस लेसिकच्या पुढे जाऊन असं म्हणतो आम्ही की फेमटो लेसिक करताना कुठल्या पद्धतीने तो कॉर्निया फायर झाला पाहिजे. तर सगळ्यात बेस्ट फायरिंग जे होते त्याला म्हणतात कॉन्टुरा लॅसिक किंवा आजकाल म्हणतात वेवलाइट इनोवाइज लेसिक. तर याच्यामध्ये काय होतं की आपलं जसं फिंगरप्रिंट्स आहे त्या फिंगरप्रिंटवर जसे 22,000 पॉइंट्स घेतल्यासारखे घेतात, तर ते कॉर्नियावर सगळे ते 22,000 पॉइंट्स मॅप केले जातात आणि लेझर करताना ते सगळे पॉइंट्स विचारात घेऊन तुमचं व्हिजन सुपरव्हिजन केल्यासारखा प्रयत्न केला जातो. म्हणजे काय? सुपरव्हिजन म्हणजे 6x6 लाईन वाचायला पाहिजे, म्हणजे तुम्ही 6 लाईन्स तुम्हाला वाचता आल्या पाहिजेत. तर सुपरव्हिजन मध्ये काही वेळेस आम्ही जेव्हा कॉन्टुरा लॅसिक किंवा इनोवाइज आईज लेसिक म्हणजे फेमटो
कॉन्टुरा लॅसिक किंवा फेमटो इनोवाइज आय लॅसिक जेव्हा करतो, त्यामध्ये आम्हाला जर सगळे पॉइंट्स क्लिअर करता आले तर काही पेशंट्सला 6/6च्या पुढे जाऊन 6/5 एवढं पण विजन असतं. तर हे झालं सगळं लेसिक, फेमटो लेसिक, कॉन्टुरा लॅसिक आणि फेमटो इनोवाइज आय लेसिक, हे 4 गोष्टी. तर तुम्हाला कळालं असेल की कुठल्या पद्धतीने ऑपरेशन केलं तर कुठलं कुठलं काय काय दिसू शकेल. दुसरी पद्धत आली की आता काही लोकांना हा फ्लॅप जो घेतो, आम्ही त्याला फ्लॅप म्हणतो, जो गोल गरगरीत कट करतो आणि झाकणासारखं उघडतो, त्याला फ्लॅप म्हणतो आमच्या भाषेमध्ये. तो फ्लॅप आयदर विथ ब्लेड और आयदर विथ लेझर, पण तो फ्लॅप घेतला जातो. तर याच्यामध्ये फक्त प्रॉब्लेम काय होतो की काही लोकांना फ्लॅप कट केल्यामुळे ज्या पेरिफेरल नर्व्ज असतात डोळ्यामधल्या त्या पण कट होतात. त्यामुळे काही लोकांना, काही म्हणजे 100 ऑपरेशन झाले तर फक्त 1 ते 2 लोकांना काही महिन्यासाठी पेशंट्स फील होतो की ड्राय आईज. आणि हे मुलं परत सॉफ्टवेअरमध्ये असतात, त्याच्यामुळे त्यांना आधीच ड्रायनेस असतो, त्याच्यामुळे थोडासा जास्त ड्रायनेस वाटतो, ॲग्रिवेट झाल्यासारखा. फार काळासाठी नाही, काही काळासाठी वाटू शकतो. म्हणून यामध्ये पुढची प्रोसिजर आली, याला म्हणतात स्माईल किंवा क्लिअर स्माईल किंवा स्माईल प्रो. यामध्ये काय करतो की आम्ही जो कट करतो कॉर्निया, तो स्माईलचा लॉंग फॉर्म काय, SMILE. SM म्हणजे स्मॉल, आय म्हणजे इन्सिजन, स्मॉल इन्सिजन, L म्हणजे लेंटिक्यूल आणि E म्हणजे एक्स्ट्रॅक्शन. सो स्मॉल इन्सिजन लेंटिक्यूल एक्स्ट्रॅक्शन म्हणजे एका छोट्याशा कटमधून आम्ही डोळ्याच्या मध्ये जातो आणि एक छोटासा लेझरनं काढलेला पापुद्रा आम्ही कॉर्नियाच्या मधून काढून घेतो, त्याला स्माईल सर्जरी म्हणतात. नवीन आमच्याकडे जी टेक्नॉलॉजी आहे त्याला क्लिअर स्माईल प्रो म्हणतात. सो ह्या वेगळ्या वेगळ्या टेक्नॉलॉजीमधून आम्ही तो लेंटिक्यूल सारखा कॉर्नियाचा छोटासा भाग आम्ही काढून घेतो, जेणेकरून कम्प्लिटली स्पेक्टॅकल करेक्शन होतं. मग ह्याच्यात काय होतं, याचा फायदा हा आहे की इन्सिजन छोटं असल्यामुळे पेशंट्सला ड्राय आय फील व्हायचा प्रश्नच येत नाही. 1 पॉईंट. सेकंड, हा फ्लॅप नाहीये, सो फ्लॅपलेस प्रोसिजर आहे, तो फ्लॅपलेस प्रोसिजर. थर्ड पॉईंट काय, इट्स अ ब्लेडलेस, कुठली ब्लेड वापरल्या जात नाही, इट्स अ ट्रू लेझर. सो इट्स अ फ्लॅपलेस ब्लेडलेस कॉल्ड ॲज अ स्माईल और स्माईल प्रो और क्लिअर स्माईल प्रो. सो ह्या वेगवेगळ्या प्रोसिजर आहेत. पण आता चौथी वेगळी प्रोसिजर मी नंतर सांगणार आहे, ती जी तुम्हाला पहिल्यांदा बोललो की लेन्स बेस प्रोसिजर. मग लेन्स बेस प्रोसिजर काय, तर ज्याच्यामध्ये आम्ही डोळ्याच्या मध्ये जाऊन एक कॉन्टॅक्ट लेन्स जी तुम्ही दररोज डोळ्याच्या वर लावताय ती न लावता, आम्ही काढघाल करायची गरज नाही, ती कॉन्टॅक्ट लेन्स आम्ही डोळ्याच्या मध्ये ढकलून देतो, त्याला म्हणायचं ICL किंवा तुमच्या भाषेमध्ये म्हणायचं असेल तर इम्प्लांटेबल कॉन्टॅक्ट लेन्स. सो ती लेन्स तुम्हाला काढायची किंवा घालायची बिलकुल गरज पडत नाही. मग त्या केसमध्ये काय, तर डोळ्याच्या आम्ही मध्ये जातो आणि ती लेन्स इन्सर्ट करतो. ती लेन्स तुमच्या डोळ्यामध्ये आयुष्यभर राहते. जेव्हा केव्हा तुम्हाला मोतीबिंदू होईल, म्हणजे वयाच्या 60, वयाच्या 70ला, तेव्हा ती लेन्स आम्ही काढणार आणि नवीन कॅटरॅक्टची लेन्स टाकणार. सो ही झाली लेन्स बेस प्रोसिजर. सो लेझर बेस प्रोसिजर आणि लेन्स बेस प्रोसिजर. मग पेशंटचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की मला स्माईल करा किंवा मला फेमटो कंटुरा लॅसिक करा, कारण की ह्या गोष्टी बऱ्याच व्हिडिओमध्ये वाचलेल्या किंवा ऐकलेल्या असतात. तर ह्या गोष्टी जेव्हा वाचलेल्या किंवा ऐकलेल्या असतात तेव्हाच पेशंट तेवढाच शब्द घेऊन येतो आणि त्याला वाटतं की ही प्रोसिजर करायला हवी. जेव्हा आमच्याकडे 10 पेशंट्स येतात की आमचं लेझर करून चष्म्याचा नंबर काढायचा आहे, त्या 10 मधल्या 8 लोकांचंच फक्त लेझरनी ऑपरेशन होऊ शकतं. 2 लोक रिजेक्ट होतात, ते वेगळ्या वेगळ्या कारणांनी रिजेक्ट होतात. आणि मग ते कोणते कारण असतात की काही लोकांना बरेच वेळेस खूप
ज्या बुबुळावर आम्हाला ऑपरेशन करायचं आहे ते खूप बुबुळ पातळ असतं, किंवा जिथे लेन्स टाकायची तिथली लेन्सची जागाच खूप जास्त नाहीये. हे असे व्हेरियस रिझन्स असतात, ते रिझन्स बघावे लागतात. त्याला म्हणतो आम्ही प्री ऑपरेटिव्ह स्कॅनिंग. तर जोपर्यंत ते प्री ऑपरेटिव्ह स्कॅनिंग्स होत नाहीत तोपर्यंत ह्या लेझर प्रोसिजर किंवा लेन्स बेस्ड प्रोसिजर आम्ही पेशंटला सांगू शकत नाही. किंवा आम्ही एकदा ते स्कॅन करून जर पाहिले आणि तुम्हाला सांगितलं की ही प्रोसिजर तुमच्यासाठी बेस्ट असेल, मग ती कुठली ब्लेड विथ लॅसिक असेल किंवा फेमटो कंटोरा लॅसिक असेल किंवा ICL असेल किंवा स्माईल प्रो असेल किंवा त्याच्यापेक्षा अजून काही आहे तर त्याला म्हणतो आम्ही टचलेस ब्लेडलेस लेसिक पण आमच्याकडे आहे, ज्याला आम्ही स्ट्रीम लाईट लेसिक म्हणतो. ज्या पेशंट स्ट्रीम लाईट लेसिक तर असं आहे की ज्यामध्ये आम्ही पेशंट्सला हातच लावत नाही, कम्प्लिटली लेझर बेस्ड प्रोसिजर. पण ती प्रोसिजर तुम्हाला सूट आहे का, तुम्हाला ती योग्य आहे का, तुमचा चष्म्याचा नंबर पूर्ण जाऊ शकेल का, ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर हे तुमच्या स्कॅनिंग सिस्टीमवर असतात. तर ती एकदा स्कॅनिंग झाले तर तुम्हाला सांगतो, खात्रीने सांगतो, आज वर्ल्डमध्ये ज्या प्रोसिजर होतात वर्ल्डमधल्या ज्या प्रोसिजर्स आहेत चष्म्याचा नंबर करेक्ट करण्याचा, त्या सर्व प्रोसिजर या देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटरच्या कोथरूड ब्रँचमध्ये पूर्ण गोष्टी आहेत. म्हणजे मी जेवढ्या तुम्हाला सांगितल्यात की तुम्ही कुठली गोष्ट म्हणा, कंटोरा लॅसिक म्हणा, स्माईल प्रो म्हणा किंवा ICL म्हणा किंवा टचलेस ब्लेडलेस लेसिक म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी या कोथरूडच्या सेंटरमध्ये अवेलेबल आहेत. इंडियामध्ये सुद्धा किंवा फॉरेन कंट्रीमध्ये ब्लेडनी लेझर करत नाहीत, ब्लेडलेस लेसिक करतात किंवा ब्लेडलेस कॉन्टुरा लॅसिक किंवा स्माईल प्रो हे करतात. हे गोष्टींनी चष्म्याचा नंबर काढतात. तर या सगळ्या प्रोसिजर या तुम्हाला एकाच छताखाली याच हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सर्व गोष्टींचं, तुमच्या शंकांचं निराकरण होईल आणि ह्या सगळ्या सर्जरीज तुम्हाला इथेच करून मिळतील एवढं मी सांगेन. तर तुम्हाला कुठल्याही प्रश्न असतील तर ते आमच्या काउन्सिलर्सला बिनधास्त विचारा. त्या उपर तुम्हाला वाटलं की त्यांचं शंका निरसन झालेलं नाही तर मी आणि माझी डॉक्टरांची सर्व टीम, क्वालिफाईड डॉक्टर्स आहेत, सगळेजण इथे उपस्थित आहेत. तुम्ही कुणालाही कुठलाही प्रश्न विचारू शकता आणि मी तर अवेलेबल आहेच आहे. तुम्ही मला भेटून सुद्धा तुम्हाला जे हवेत ते प्रश्नांची उत्तरं विचारू शकता. धन्यवाद.